કેમ છો? સારું છે ને? मराठी नाही बोलायचं आता. केम छो? ढोकला, फाफडा, जलबी. आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल, आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादर पुरते मर्यादित राहणार. हो, थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. थँक्यू. बीड मधला आधुनिक अमानुष व्हिडिओ समोर आलेला आहे. बीड मध्ये अजून एक अमानुष व्हिडिओ समोर आले आहे. माणूस कोणी बघू नका, पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा, त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा, याच्यात काय मिळतं मला कळत नाही. कुठली नवीन संस्कृती जन्माला येते, आणि मग तो माणूस कोणाचाही असो त्याला धडा शिकवा. अजूनही मी कवंतला सांगतो, महादेव मुंडेची बायको उपोषणाला बसली आहे. महादेव मुंडेला मारणारे आरोपी कुठे आहेत? हे बीडमध्ये का होतं? कारण का यंत्रणाच ढासळली. हाकला ना सगळ्यांना बाहेर तिथनं. बीड मधले पोलीस अधिकारी जे वर्षानुवर्ष तिथेच आहेत त्यांना हाकला, बरोबर सगळं येईल. आणि हा जो कालचा व्हिडिओ आहे, खास करून असे तो पैसे फेकतो त्या ह्याच्यावर, मला माहित नाही त्याचं नाव, मला काय घेणं देणं नाही. काय माज आहे हो, काय माज आहे एवढा माजोरडा. काय त्याला दाखवायचं काय होतं? हे बीड मध्ये काय म्हणजे वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे. पण हा रोग महाराष्ट्राला लागेल याची मला भीती वाटते. सतीश भोसले, सुरेश दस यांचा कार्यकर्ता कोणाचाही असो, हयगय करू नये पोलिसांनी, दयामाया दाखवू नये. समोरचा माणूस काय आपला बाप नाही काय? आपला भाऊ नाही तो? अख्खे दात पाडून टाकले आहेत. कुठली पद्धत आहे?